मध्ये वाचलं बा 60 ग्राम लोखंडासारखा अगदी लाकडासारखा अगदी लोखंडासारखं तुझं शरीर आहे बघ वाकलं 60 ग्राम 60 ग्राम इथं काढ एकदम लोखंडासारखं बनलंय तुझं शरीर तुझं लोखंडासारखं बनलंय हात इथं बांधले गेले अजिबात यातून बाहेर पडत नाहीये आणखीन ताट होत चाललाय आणखीन ताट या ठिकाणी ताट एकदम ताट पोलादासारखा बनलाय ताट एकदम इथं ताट उचलते बघा पोपवरती शरीर आपोआप वरती उचलत चाललंय ताट होत चाललाय आणखीन ताट होत चाललाय निलेश तुझ्या पाठीचा मणका अजिबात दूध पडत नाहीये काहीतरी झालं तरी लोखंडासारखा झालाय हा मी सांगितल्याशिवाय अजिबात दूध पडत नाही ताट एकदम आणखीन ताट काही वजन पडलं काहीतरी झालं तरी हा खाली जाणार नाहीये आणखीन ताट लोखंडासारखा ताट एकदम ताट एकदम आता इथं स्थिर झालाय गच्च झालाय आणि तुला ही खाली घेताय ताड एकदम कितीही खाली दाबलं तरी खाली जात नाहीये एकदम ताड झालाय लोखंडासारखा झालाय लाकडासारखा झालाय ताडू करायचं हात बांधलेले पाठीचं कणा ताट हा वाकवतो म्हटलं तरी वाकवता येत नाहीये पाय बांधलेले अजिबात सुटणार नाहीये तेव्हा तू लाकडासारखं झालाय लोखंडासारखा झालाय आणखीन लोखंडासारखा आणि घट्ट बनलाय आणखीन घट्ट ताट एकदम लोखंडासारखा बनलाय आणखीन घट्ट बनलाय ताट एकदम ताट बघा आता किती ताट झालं फक्त बघायचं ताट एकदम ताट अजिबात खाली जात नाही आणखीन वर केलं बघ ताट किती दाबलं तरी खाली जाणार नाही आणखीन वरच येईल जेवढं वरनं प्रेशर येईल तेवढं वरनं आणि वरतीच येईल कसलीही जाणीव होत नाहीये आणखीन ताट ह्याला स्टील बॉडी म्हणतात ही बॉडी नॉर्मली जागे अवस्थेत कोणीही ही अवस्था आणू शकत नाही इतके मणके असतात इतके चांगले असतात ह्या पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला ती स्टील बॉडी करता येईल ओके आता माझं 3 आकडे बोलता शरीर लूज पडतंय 1 2 3 लूज आणि पूर्ण खाली निवांत आणि लूज कसलीही जाणीव नाहीये अगदी रिलॅक्स आणि रिलॅक्स ओके शरीर लूज आहे आणखी लूज आहे नाही ना आता आंघोळ करायचं जोपर्यंत साबण बिबण लावून सगळं व्यवस्थित सफाई लावायची चांगलं जोपर्यंत कंटिन्यू करत राहायचं सांगाल त्या गोष्टी सत्य वाटतात सांगाल त्या पद्धतीचे परिणाम तुम्हाला बघायला मिळतात खूप छान परिणाम बघायला मिळतात वेगवेगळे आणि त्या पद्धतीचे परिणाम मुलांच्यावरती होतात फास्ट लाईफ मिग्रेशन थेरपीचा जो प्रकार आहे तो प्रकार मी साधारणपणे कन्या मुलींच्यावरती दाखवेन आणि मुलावरती एका दाखवेन काय आणि पहिल्यांदा आपण काय करूया या सगळ्यांना त्यांच्या चांगल्यासाठी त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी कमांड देऊया ऑर्डर्स देऊया आणि त्या पद्धतीनं त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंज करूयात आणि त्यांना जागं करूयात काय ही गोष्टी विसरू नका त्या लिहून घ्याव्या मी काय काय त्यांना ऑर्डर्स देतो त्या लिहून घ्यायला काही हरकत नाही आहे म्हणजे तुम्हाला त्या ऑर्डर्स द्यायला आणि तशा पद्धतीने परिणाम व्हायला मदत होईल तुम्ही हे करणार आहात सर मेसनरीजन करा